हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर मुलांनो, पॉलिटेक्निक डिप्लोमाला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि 11th सायन्सला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक फाउंडेशन सिरीज आपण कालपासून स्टार्ट केलेली आहे. त्या सिरीजमध्ये कालच्या सेशनमध्ये आपण मॅथमॅटिकल आयडेंटिटीज बघितल्यात मुलांनो. आजच्या सेशनमध्ये आपण पुढे जाणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्हाला इंट्रोडक्शन काल पण बघितले. तुम्हाला सांगितले की आपल्या ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस अवेलेबल आहेत. बोराडे इंजिनिअरिंग क्लासेस आपला ऑफलाईन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर नाशिकच्या समोर आहे आणि ऑनलाईन बॅचेससाठी तुम्हाला आपला बोराडे मॅथ्स अकॅडमी ॲप डाउनलोड करावा लागेल, जो प्ले स्टोअरवरती तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तर आजच डाउनलोड करा आणि त्यामध्ये बॅचमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी आणि पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देऊ शकेल. तर मुलांनो, आजच्या या सेशनमध्ये पुढे जाऊया आणि आजचा एक इम्पॉर्टंट पार्ट बघूया. पण त्यापूर्वी काल काय बघितलं एक छोटासा घेऊया रिकॅप. तर मुलांनो, लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं आहे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज, स्क्वेअरवाल्या आयडेंटिटीज बघितल्या, क्यूबवाल्या आयडेंटिटीज बघितल्या. हे सर्व फॉर्म्युले तुम्ही लिहून बघितले असतील, याचा सराव केला असेल असं मला वाटतं. एक नोटबुक बनवायची आहे सर्वांनी आणि ज्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहेत, सर्व पॉईंट्स नोट डाऊन करायचे. एक छान अशी नोटबुक तयार झाली पाहिजे तुमची, कारण प्रत्येक गोष्ट अशी घेतली जाणार आहे तुमची जे कुठे ना कुठे तुम्हाला डिप्लोमाच्या असेल 11-12 सायन्सच्या जर्नीमध्ये तुम्हाला यूजफुल ठरणार आहे मुलांनो. तर दीज आर द फॉर्म्युली जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर ह्या दोन वैशिष्ट्यपूर्ण असे दोन फॉर्म्युली तुम्हाला सांगितलीत जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. तर चला मुलांनो, आजच्या सेशनला सुरुवात करूया त्याच एनर्जीमध्ये, त्याच जोशमध्ये आणि त्याच उत्साहामध्ये. तर पहिला आपला टॉपिक आहे डिटर्मिनंट. ओके, तर व्हॉट इज डिटर्मिनंट? डिटर्मिनंट हे नाव तुम्ही ऐकलं असणार आहे मुलांनो. कुठे माहिती का? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स म्हणून हा टॉपिक होता, ज्यामध्ये तुम्ही क्रॅमर्स रूलने इक्वेशन सॉल्व केलेत. त्यामध्ये तुम्ही डिटर्मिनंट यूज केला आहे मुलांनो. तर व्हॉट इज डिटर्मिनंट ॲक्च्युली? डिटर्मिनंट इज ॲन अरेंजमेंट ऑफ नंबर्स. डिटर्मिनंट काय असतं मुलांनो? ॲन अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. मुलांनो लक्षात ठेवा, ॲन अरेंजमेंट ऑफ what numbers arrangement, numbers in equal number of rows and columns enclosed between two vertical bars is called what? डिटर्मिनंट. याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं मुलांना तुम्हाला, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे. सपोज अशा वर्टिकल बार्समध्ये काही नंबर्स लिहिले. सपोज इथं 3 लिहिला आहे, 4 लिहिला आहे, इथं 5 आणि इथं 7 लिहिला आहे. दीज आर द अरेंजमेंट ऑफ नंबर्स. तर यामध्ये जे हॉरिझॉन्टल असतात मुलांनो, आडव्या ओळी ज्या असतात दॅट इज कॉल्ड रो, आणि ज्या उभ्या असतात दॅट इज कॉल्ड कॉलम. नंबर ऑफ रोज किती आहेत मुलांनो? काउंट करा बरं, 2 आहेत. आणि नंबर ऑफ कॉलम्स आहे 2. म्हणजेच हा डिटर्मिनंट झाला मुलांनो 2x2 ऑर्डरचा. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, मी सपोज असं लिहिलं 3, 4, 8 आणि -1, 2, 0 आणि याला इन्क्लोज केलं व्हर्टिकल बार्समध्ये आणि तुम्हाला प्रश्न विचारला इज इट अ डिटर्मिनंट? तुम्ही म्हणणार नाही सर, हा डिटर्मिनंट नाही आहे. का नाही आहे डिटर्मिनंट? दिस इज नॉट अ डिटर्मिनंट. ॲक्च्युली दिस इज नॉट अ डिटर्मिनंट. का डिटर्मिनंट नाही? बिकॉज देर आर नंबर ऑफ रोज किती आहेत मुलांनो? 2 अँड कॉलम्स म्हटले तर किती आहेत मुलांनो? 3. सो अशा रीतीचा कधीही डिटर्मिनंट तयार होत नाही. डिटर्मिनंट म्हणजे नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स कसे असतात मुलांनो? इक्वल असतात. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम इज कॉल्ड डिटर्मिनंट. आणि या डिटर्मिनंटची काय एक स्पेसिफिक व्हॅल्यू असते, डेफिनाईट व्हॅल्यू असते. आणि डिटर्मिनंटला शक्यतो आपण कॅपिटल डी किंवा डेल्टाने काय करत असतो मुलांनो? डिनोट करत असतो.
तर तुमच्या सिलेबसमध्ये दोन प्रकारचे डिटर्मिनंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. एक आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 आणि दुसरा आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. यापेक्षा वेगळी गोष्ट अवेलेबल नाही आहे मुलांनो. ओके, तर याला कसं इव्हॅल्यूट करायचं आहे हे आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. तर एक प्रकारचा डिटर्मिनंट ऑलरेडी तुम्ही बघितला आहे, तो म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2, जे तुम्हाला फक्त काय होणार आहे, रिकॉल होणार आहे मुलांनो. तर चला काय सांगतोय मी बघा. सपोज आपण 4 एलिमेंट्स घेतलेत ABCD बरं का, आणि यांना इनक्लोज केलं टू व्हर्टिकल बार्समध्ये. तर याला म्हणणार आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2, ज्याला आपण डेल्टाने किंवा कॅपिटल डीने डिनोट करू शकतो. आणि याची व्हॅल्यू कशी काढायचं मुलांनो, आठवते का तुम्हाला? तर सेम एने डीला मल्टिप्लाय करायचं. पहिलं मल्टिप्लिकेशन 1 से डी को मल्टिप्लाय करना है बच्चों. एने कशाला, तर डीला मल्टिप्लाय करायचं आणि मग सीने बीला मल्टिप्लाय करायचं किंवा बीने सीला, वॉट एवर यू वॉन्ट टू राईट डाऊन. तर कसं लिहिता येईल मग मुलांनो, ए मल्टीप्लाइड बाय डी, बीच में साइन माइनस आता है और फिर बी से सी को मल्टीप्लाय, बी इंटू सी किंवा सी इंटू बी. मल्टिप्लिकेशन कम्युनिटिव्ह असं हे सगळ्यांना माहिती आहे. या प्रकारे आपल्याला डिटर्मिनंटची काय मिळते मुलांनो, व्हॅल्यू मिळत असते. कशा रीतीने करायचं आहे, तर एने पहिलं डीला मल्टिप्लाय करायचं आहे, बीच में साइन माइनस और फिर बी को सी से मल्टिप्लाय करना है. लक्षात राहील मुलांनो, हा आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. पण तुमच्या सिलेबसमध्ये नवीन काय आहे जे तुम्हाला डिप्लोमामध्ये फर्स्ट इयर M1 M2 मध्ये बघायचं आहे किंवा 11-12 सायन्समध्ये तुम्हाला यूज होणार आहे, असा एक डिटर्मिनंट आहे जो आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3. आणि त्याला कसं इव्हॅल्यूट करायचं आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बच्चे लोग. पहिला आपण नंबर ऑफ किती असणार आहे रोज, A1 B1 C1. पहिला रो झाला आहे आडवी ओळ म्हणजे रो. सेकंड रो आहे मुलांनो A2 B2 C2 अँड थर्ड रो इज A3 B3 C3. आणि याला इनक्लोज केलं आहे वर्टिकल बार्समध्ये आणि डिनोट केलं आहे कैपिटल D इक्वल टू. और अब इसकी वैल्यू अगर निकालनी है बच्चों तो इक्वल टू साइन. कसं फाइंड आउट करायचं, याला सॉल्व करण्याची एकदम सिंपल तरीका आहे मुलांनो. आपल्या चित्रपटाचे हिरो हे 3 जण घ्यायचे आहेत मुलांनो. दीज आर द 3 इम्पॉर्टंट हिरोज, A1 B1 C1. हे 3 जण लक्षात ठेवा मुलांनो. ओके, A1 B1 C1. आणि मग करायचं काय, पहिला हिरो लिहायचा आहे A1 आणि A1 लिहिल्यानंतर करायचं काय मुलांनो, डिटर्मिनंट घ्यायचा. बरं का, डिटर्मिनंट कोणता घ्यायचा तो मी तुम्हाला सांगतो नंतरच्या एलिमेंटला पहिला A1 लिहिला डिटर्मिनंट, बीच में साइन माइनस दे दो बच्चों, माइनस B1. दुसऱ्या एलिमेंटला माइनस साइन द्यायचं आणि मग डिटर्मिनंट, प्लस साइन दे दो बच्चों लास्ट एलिमेंट को, प्लस C1 आणि इंटू डिटर्मिनंट. आता तुम्ही म्हणाल यार रिकाम्या जागा भरणार कशा सर, ते एकदम सोपं आहे मुलांनो. A1 जिथे आहे ना तिथे जा. A1 ज्या रोमध्ये आहे तो रो आणि तो कॉलम काय करा, निग्लेक्ट करा. A1 B1 C1, A2 A1 A2 A3 निग्लेक्ट केल्यानंतर जे राहील दॅट इज युअर B2 C2 B3 C3. हे झालं डिटर्मिनंट. सांगा पाहू बरं इथे काय होईल, B1 इंटू डिटर्मिनंटमध्ये B1 इथे आहे ह्या रोला आणि ह्या कॉलमला निग्लेक्ट करा. ज्या एलिमेंटला बाहेर बसवलं आहे ना मुलांनो, B1 बाहेर आहे, त्या एलिमेंट ज्या रोमध्ये आहे आडव्या ओळीत आणि ज्या कॉलममध्ये आहे त्याला निग्लेक्ट करून टाकायचं आहे, त्याला निग्लेक्ट करायचं आहे. जी उरेल दॅट इज युअर डिटर्मिनंट. काय मग B1 ह्या रोमध्ये काय दिसते तुम्हाला मुलांनो, B1 इथं आहे म्हणजे हा रो आणि हा कॉलम गेला तर 4 जण कोण राहिलेत, हे राहिलेत. हे लक्षात घ्या. आणि मग ते लिहायचे आहेत, कोणते आहेत सांगा बरं मला ते. तर ते आहे मुलांनो A2 C2 आणि A3 C3. ओके, अशा प्रकारे प्लस C1 इंटू डिटर्मिनंट. C1 ज्या रोमध्ये आहे तो रो आणि तो कॉलम जर निग्लेक्ट केला तर 4 एलिमेंट कोणते आले ते इथं लिहायचे आहेत. ओके, तर ते कोणते राहतील मुलांनो, A2 B2. हा फॉर्म्युला लिहिण्याची एक प्रॅक्टिस करा कारण हा फॉर्म्युला खूप वेळा यूज होणार आहे मुलांनो. दिस इज द फॉर्म्युला. ओके, एकदा तुम्ही लिहून बघा काय केलं आहे आपण. A1 B1 C1 हे हिरो आहेत आपले. A1 लिहिला आहे,
मधल्याला मायनस साईन देऊन मायनस B1 लिहिलं आहे आणि तिसऱ्याला प्लस C1 आणि प्रत्येकाला डिटर्मिनंट एक मल्टिप्लाय झाला आहे. तो कोणता डिटर्मिनंट आहे ते मात्र तुम्हाला विचारपूर्वक लक्षात ठेवावं लागेल, लिहावं लागेल. एकदम इझी टास्क आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण करणार काय आहोत, एकदम सिंपल लेवलचे प्रॉब्लेम आहेत. आजचा आपला अजेंडा असणार आहे मुलांनो, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 ला कसं इव्हॅल्युएट करतात आणि त्याच्यावरती काय काय प्रॉब्लेम बनू शकतात त्याला आपण सॉल्व करणार आहोत. आणि मग उद्याच्या सेशनमध्ये याला पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. तर चला तर मुलांनो सुरुवात करूया काही प्रॉब्लेम्सला. दीज आर द 3 प्रॉब्लेम्स. बघा एका पाठोपाठ एक कशा रीतीने सॉल्व होत आहेत. ओके, तर हा प्रॉब्लेम आहे मुलांनो, डिटर्मिनंटला डेल्टाने डिनोट करता येईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर इज इक्वल टू साईन. बताओ बच्चो लोग कसं सॉल्व करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 आलं तर ह्याला याने मल्टिप्लाय करा. 7 मल्टिप्लाइड बाय 3 लगेच लिहा. 7 × 3 बीच में साइन माइनस आणि या 9ने -4ला मल्टिप्लाय करा. 9 × किती -4 पण -4 आहे ना, छान असा ब्रॅकेट टाकून द्या त्याला. निगेटिव्ह साईन आहे ना त्याला ब्रॅकेट टाका. का टाका माहिती का, कन्फ्युजन होणार नाही तुमचं. इज इक्वल टू बघा बरं 7 3 जार किती होतात 21. इधर माइनस है ना, मल्टीप्लिकेशन में माइनस माइनस बनता है बच्चों प्लस, माइनस माइनस प्लस झाला आहे. 9 4 जार 36 इज इक्वल टू. तुम्ही माझ्याबरोबर ट्राय करू शकता मुलांना, सॉल्व करायचं आहे. प्रत्येकाने एकदा बघायचं आहे नंतर स्वतः ट्राय करा. ओके, तर ॲडिशन किती होणार आहे 6 + 1 7 3 + 2 5 57 इज द व्हॅल्यू ऑफ डी. ही डीची व्हॅल्यू झालेली आहे. डिटर्मिनंटची एक डेफिनाईट व्हॅल्यू येत असते. डिटर्मिनंट म्हणजेच डेफिनाईट व्हॅल्यू देणारं काहीतरी आहे मुलांनो. ओके, तो नेक्स्ट प्रॉब्लेम क्या है बच्चे लोग, याला आपण काय म्हणूया डी इक्वल टू. डी इक्वल टू तिथं लिहायचं, इथं पण डी इक्वल टू लिहिता येईल तुम्हाला कारण लास्ट आपण लिहिलं आहे. लेट डी इक्वल टू आणि मग मुलांनो इक्वल टूचं साईन. कसं सॉल्व करूया सांगा बरं तुम्ही मला. याला सॉल्व करायचं असेल तर आपण कशा रीतीने करता येईल मुलांनो, याला याने मल्टिप्लाय करा. पहिलं मल्टिप्लिकेशन हे, मग मायनस साईन, मग हे मल्टिप्लिकेशन. -2 मल्टिप्लाइड बाय -1 यांना वाटल्यास तुम्ही असा छान असा ब्रॅकेट टाकून द्या. -2 मल्टिप्लाइड बाय -1 बीच में साइन मायनस आपल्याला माहिती फॉर्म्युल्यानुसार आणि 4ला मल्टिप्लाइड बाय 5 करा मुलांनो. दॅट्स इट. दिस इज इक्वल टू माइनस को माइनस से मल्टीप्लाई करने से माइनस माइनस प्लस बनता है. 2 1 जार 2 माइनस साइन 4 5 जार 20 बराबर आहे बच्चो लोग. आणि 2 - 20 तुम्हाला माहिती आहे 2 मधनं काही 20 जात नाही. 20 मधनं 2 गेले किती राहिले मुलांनो -18. -18 राहिले पण मोठ्याचं साईन लिहितो आपण. दॅट इज युअर डी अँड दॅट इज द फायनल आन्सर. हे तुमचं काय झालं आहे मुलांनो, फायनल आन्सर झालेलं आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम इज लास्ट. इथला प्रॉब्लेम 3रा नंबरचा कसा सॉल्व करायचा आहे तर ले डी इक्वल टू लिहा, डेल्टा इक्वल टू लिहा, नाव द्या म्हणजे कसली व्हॅल्यू आली तुम्हाला समजणार आहे. कसं करता येईल मुलांनो, जस्ट असं मल्टिप्लिकेशन आहे. 2ने -12ला मल्टिप्लाइड, -12ला असं छान असा ब्रॅकेट टाकून दिला. जेव्हा नंबर निगेटिव्हमध्ये येतो ना तेव्हा मी ब्रॅकेट टाकून देतो मुलांनो. ब्रॅकेट टाकलं म्हणजे सेफ राहतं ते, बाकी काही नाही. मधलं साईन मायनस, पुढे काय करणार -3 से 10 को मल्टीप्लाई करो तो ब्रैकेट में -3 लिखा मैंने, फिर मल्टीप्लाइड बाय 10. काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बीच में साइन मायनस, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे मुलांनो. दॅट इज इक्वल टू 2ने -12ला मल्टिप्लाय -24 मायनस मायनस प्लस 3 10 जार 30. बरोबर आहे मुलांनो. आता मला सांगा जेव्हा अपोजिट साईन असतात तेव्हा नेहमी काय होतं सबट्रॅक्शन, सेम साईन असतो तेव्हा काय होतं ॲडिशन. 30 मधनं 24 गेल्यावर किती असणार मुलांनो 6 आलेले +6. का +6 आले सांगा बरं. मोठ्या नंबरचं साईन पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण प्लसमध्ये लिहिलं आहे. दॅट इज युअर आन्सर. दीज आर द 3 प्रॉब्लेम्स जी मला वाटतं तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालेले असतील. आता जरा थोडे हटके टाईपचे 3 प्रॉब्लेम बघूया मुलांनो डिटर्मिनंट इव्हॅल्युएट करण्याचे. दीज आर द 3 प्रॉब्लेम्स. थोडं तुम्हाला ट्रिग्नोमेट्री बी
काहीतरी आठवावी लागेल, असं काम करूया. चला तर एक सिंपल सा प्रॉब्लेम आहे. ले डेल्टा डी इक्वल टू किंवा डेल्टा इक्वल टू, बच्चे लोग बताओ मुझे क्या हो सकता है. 2 × 7 आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं पण लिहित चला, कारण 6 आपण जे प्रीमियरिंग जी करतोय त्यानंतर ते सेशन जेव्हा चालू असतं तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं उत्तरसुद्धा लिहायचं आहे. मुलांना 2ला मल्टीप्लाइड काय होणार आहे, 7, बीच में साइन मायनस, आणि मग 3 × 4 मल्टिप्लिकेशन इज ओवर. बरं का. दिस इज इक्वल टू 2 7s are 14, बीच में साइन मायनस, 3 4s are 12. मला सांगा हे आन्सर किती येणार. 14मधनं 12 गेले 2, दॅट इज युअर डी. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. दॅट्स इट बच्चे लोग, आगे चलते हैं. पुढच्या प्रॉब्लेमकडे जायचं आहे मुलांनो. बघा डी इक्वल टू लिहिलाय, इज इक्वल टू साइन. काय वाटतंय तुम्हाला, 1ने कोणाला मल्टिप्लाय, 1ला. हे मल्टिप्लिकेशन कोणतं पहिलं करायचं हे क्लिअर ठेवा मुलांनो. बीच में साइन मायनस आणि मग याने याला मल्टिप्लाय, कॉस थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन. 1 × 1 काय असतं मुलांनो, 1 मायनस साइन, कॉस थीटा इंटू कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा. बच्चे लोग 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा काय असतं सांगता येईल का तुम्हाला, दॅट इज साइन स्क्वेअर थीटा. तुम्ही म्हणणार आणलं कुठून सर हे, एवढं उत्तर लिहिलं असं तरी बरोबरच होतं, पण हे लिहिता आलं कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आयडेंटिटी नंबर 1 कोणता आहे तो फॉर्म्युला, रिझनमध्ये देतो मी तुम्हाला. बघा साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मला वाटतं ॲटलिस्ट एवढं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ही आयडेंटिटी नंबर 1 आहे, त्यावरनं क्रिएट केला आहे. प्लस कॉस स्क्वेअर थीटा तिकडे पाठवला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा. दॅट इज युअर आन्सर. इज दॅट क्लिअर बच्चे लोग. अँड द लास्ट प्रॉब्लेम इज दिस वन. हा सुद्धा आपण सॉल्व करणार आहोत. बघा तर एकदा काय होईल नेमकं इथे. सेक थीटा आणि टॅन थीटा आहे मुलांना. कसं करतात रे, डिटर्मिनंट इव्हॅल्यूट 2/2 ऑर्डरचा सेक थीटा मल्टीप्लाय बाय सेक थीटा होगा बच्चे लोग. सेक थीटा इंटू सेक थीटा मध्ये मायनस, पुढे मल्टिप्लिकेशन होणार टॅन थीटा इंटू टॅन थीटा. दिस इज इक्वल टू सेक थीटा इंटू सेक थीटा इज सेक स्क्वेअर थीटा मायनस, आणि दुसरं काय होणार टॅन थीटा इंटू टॅन थीटा टॅन स्क्वेअर थीटा. बरं तुम्हाला आठवतं आहे का रे मुलांनो कोणती आयडेंटिटी, आयडेंटिटी नंबर 2 ट्रिग्नोमेट्रीमध्ये. काही विद्यार्थ्यांनी ट्रिग्नोमेट्रीज खूप चांगलं केलं असेल, काहींनी केलं नसेल, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा मी ट्रिग्नोमेट्रिकचे बेसिक्स घेईल तेव्हा ते ऑसम लेवलला झालेलं असेल तुमचं. मुलांनो याला मी त्या बाजूला पाठवलं तर तिकडे सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा उधर जाएगा तो मायनस टॅन स्क्वेअर थीटा आणि इधर रहेगा 1. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे का मुलांनो, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती झाली आहे तर 1 झाली आहे मुलांनो. कोणत्याही प्रकारची 1 न करता 1 आन्सर लिहून टाकूया आणि याला छान असा ब्रॅकेट देऊया. यालाही छान असा ब्रॅकेट द्यायला काही हरकत नाही. बस मला वाटतं इतके प्रॉब्लेम तुम्हाला सफिशियंट आहेत. प्रायमरी लेवलला 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट इव्हॅल्यूट कसे करायचे आहेत हे तुम्हाला समजलं असणार आहे मुलांनो. पण आता काहीतरी अजून एक इंटरेस्टिंग असे काही इक्वेशन्स, तुम्ही खूप सारे इक्वेशन्स बघितले असतील तुमच्या लाईफमध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितले असतील, क्युबिक इक्वेशन बघितले असतील, अगदी लिनियर इक्वेशन्स बघितले आहेत. पण आता तुम्ही बघणार आहोत सॉल्व द फॉलोविंग डिटर्मिनंट इक्वेशन. डिटर्मिनंट इक्वेशन आहेत मुलांनो हे. तर याला कसं सॉल्व करायचं आहे मुलांनो तेच आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. चला तर मग या इकडे काय करते मी मुलांनो. आपण जसं नॉर्मली इक्वेशन म्हणजे काय रे मुलांनो, इक्वेशन म्हणजे ज्याला 2 साईड असतात आणि ते इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय असतं मुलांनो, त्याच्यामध्ये जे व्हॅरिएबल यूज केले त्याची व्हॅल्यू फाइंड करणं असतं मुलांनो. तर यामध्ये एक्स व्हॅरिएबल आहे तर एक्सची व्हॅल्यू काढायची. कसं करता येईल मुलांनो, आपण डिटर्मिनंट इव्हॅल्यूट करताना एक्सला एक्सने मल्टिप्लाय करा, बीच में साइन मायनस आणि मग याने याला मल्टिप्लाय करा. -4 मल्टिप्लाइड बाय -1 इज इक्वल टू बच्चे लोग 0. बरोबर आहे का. बस इव्हॅल्यूट केलं आणि लिहिलं आहे. मान्य आहे सगळ्यांना. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेयर माइनस माइनस कोई बच्चे लोग प्लस बोलेंगे और प्लस माइनस फिर माइनस होगा म्हणून 4 1 जार 4 4 -4च राहिले का माइनस राहिलं समजलं का. इज इक्वल टू 0. अब क्या करेंगे बच्चे लोग, एक्स स्क्वेयर -4 भेज दो उधर +4. अब क्या करो बच्चों
टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोनों तरफ पे स्क्वेअर रूट ले लो। आता आपण फक्त स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही बाजूंना, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स आणि 4चा स्क्वेअर रूट 2 येणार आहे आणि साईन प्लस किंवा मायनस, कारण एकच्या जागी 2 टाकला 2चा स्क्वेअर 4 होईल, एकच्या जागी -2 टाकला -2चा स्क्वेअर 4 येईल, म्हणजे बोथ आर द ॲक्सेप्टेबल व्हॅल्यूज, दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला चालणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही। इज दॅट क्लिअर टू बच्चे लोग? हा प्रॉब्लेम एकदम सिम्पलसा प्रॉब्लेम होता, याला सॉल्व करत गेलो आपण आणि आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो। शेवटी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असते, जी व्हॅल्यू आपली आली आहे। तर आता या सेकंड प्रॉब्लेमकडे कसा सॉल्व करायचा आहे, काही विद्यार्थ्यांनी स्टार्ट पण केला असेल याची मला कल्पना आहे। तर बघा मुलांनो, ह्या डिटर्मिनंटला सॉल्व करा, इक्वल टू ह्या डिटर्मिनंटला सॉल्व करा आणि मग इक्वेशन क्रिएट होईल काहीतरी। बघा उत्तर काय येतं आहे, कसं करायचं मुलांनो, एक्सला एक्सने मल्टिप्लाय करा, एक्स इंटू एक्स, बीच में साइन मायनस, 1 इंटू किती करा मुलांनो 4, बस या बाजूचं झालं डिटर्मिनंट, इज इक्वल टू या बाजूकडे या -4 मल्टीप्लाइड बाय क्या होगा बच्चों, एक्स, बीच में साइन माइनस एंड 2 ला 2 ने मल्टीप्लाई, 2 इंटू 2। इज दैट क्लियर टू यू बच्चे लोग? यस, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेयर -1 इंटू 4, 4 इज इक्वल टू -4 इंटू एक्स -4x -2 2 जार -4, बराबर है। आता काय करा, सर्वांना त्या बाजूला शिफ्ट करूया मुलांनो, या सर्वांनी इकडे या। फक्त ट्रान्सफॉर्मेशनचा रूल काय आहे, त्या बाजूने ह्या बाजूला येताना प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस होणार आहे। तर करा काय होईल बघा, एक्स स्क्वेअर लिहिला आहे मी, या -4xला पहिलं लिहितो आहे मी +4x, -4 ऑलरेडी इकडे आहे, -4 इधर आएगा तो क्या होगा बच्चों +4 इज इक्वल टू 0। खरं तर मी -4ला आणि -4ला डायरेक्ट कॅन्सल केलं असतं, पण तुम्हाला समजावं म्हणून इकडे आणलं आहे। इकडे आणल्यानंतर कॅन्सल होणार आहे का नाही? हो सर, अपोजिट साईन आहे, सेम क्वांटिटी आहे, कॅन्सल होणार। एक्स स्क्वेअर +4x इक्वल टू 0। बरं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जरी तयार झालं असेल तर त्यात थर्ड टर्म नाही आहे, मग थर्ड टर्म नसेल तर कॉमन घ्या, एक्स स्क्वेअर +4x मधनं एक्स कॉमन येणार आहे, ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स स्क्वेअरमधला एक्स आणि +4 असणार आहे, इज इक्वल टू 0। बच्चे लोक, जेव्हा दोन गोष्टींचा प्रॉडक्ट इक्वल टू 0 असतो तेव्हा एकच गोष्ट होते, ती म्हणजे काय, आयदर द फर्स्ट ब्रॅकेट इज 0 और द सेकंड ब्रॅकेट इज 0। म्हणजे काय रे मुलांनो, एक्स इक्वल टू 0 और एक्स +4 इक्वल टू 0 मीन्स एक्स इक्वल टू 0 और एक्स इक्वल टू -4, म्हणजे दीज आर द 2 आन्सर्स, जे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो। हे तुमचं फायनल उत्तर आहे, तुम्ही म्हणू शकता। इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक? सगळ्यांना समजतं आहे मुलांनो? आणि मग आता जाऊया आपण प्रॉब्लेम नंबर 3 कडे, बघूया काय आहे यामध्ये वेगळं असं वैशिष्ट्यपूर्ण। तर मुलांनो, ह्या डिटर्मिनंटला एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय होणार, 1 ने, बीच में साइन मायनस, -xला कशाने मल्टिप्लाय होणार, -5 ने। मी काय हुशारी केली आहे समजलं का, ब्रॅकेट टाकला आहे मायनस असल्यामुळे, इज इक्वल टू 7 ने कशाला मल्टिप्लाय होणार, -3ला, मध्ये साइन मायनस, -3 ने कोणाला मल्टिप्लाय होणार तर 5ला। बरोबर केलं आहे का मुलांनो? असं मल्टिप्लिकेशन मायनस, असं मल्टिप्लिकेशन करेक्ट आहे सगळ्यांना। एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर, मायनस मायनस प्लस, पण प्लस मायनस परत मायनस, म्हणजे काय राहिलं, हे काय राहिलं, 5x राहिलेत का मुलांनो, 5 ने एक्सला मल्टिप्लाय केलं, डन आहे, बरोबर आहे माझं। इज इक्वल टू साइन 7 इंटू 3 -21, ये माइनस और ये माइनस मल्टीप्लिकेशन में प्लस, 3 5 जार किती होतील मुलांनो 15। मला सांगा मुलांनो, 21 मधनं 15 गेले तर राहणार किती मुलांनो, -6, यस और नो। आणि ह्या बाजूला आहे एक्स स्क्वेअर -5x, क्या बोलती पब्लिक, काय वाटतंय तुम्हाला? -6ला या बाजूला घेऊन या बरं, एक्स स्क्वेअर -5x, -6 इकडे आला +6 इज इक्वल टू 0। हे प्रॉपर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं आहे अँड वी नो हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन। एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर 1 असेल तर डिरेक्टली 6चे असे फॅक्टर्स करा की सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन ही -5 आली पाहिजे। तर मुलांनो, फॅक्टर कोणते बरोबर आहे, काही लोक म्हणतील 3 2 जार 6 करा सर, काही लोक म्हणतील 6 1 जार 6 करा सर।
कारण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं, एक तर तुम्हाला रूल माहिती आहे, मिडल नंबरचं साईन हे नेहमी मोठ्याला देतात. यामध्ये मोठा कोण आहे? हा मोठा आहे. याला जर -3 दिलं तर याला आपोआप -2 मायनसच साईन द्यायला लागेल, कारण -3 -2 किती होतील? -5. पण 6ला जर मायनस साईन दिलं मोठ्या नंबरला तर याला प्लस साईन द्यावं लागेल, कारण -6 + 1 किती होतील? -5. पण मग कोणतं फॅक्टर बरोबर आहेत, पहिला की दुसरा? तर मुलांनो मला सांगायला आनंद होईल की पहिला फॅक्टर बरोबर आहे. का? कारण मुलांनो -3ने जर -2ला मल्टिप्लाय केलं तर उत्तर +6 येतं, आणि -6ने जर 1ला मल्टिप्लाय केलं तर -6 येतं. आणि आपला 6 कसा पाहिजे? प्लसमध्ये पाहिजे. प्लसमध्ये कोणत्या याने येतो? तर दुसऱ्या याने येतो. त्यामुळं फक्त जो पहिला फॅक्टर केला आहे तोच करेक्ट आहे, दुसरा नाही. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक? यस. आता बघा मुलांनो पुढे काय होणार आहे. मग जेव्हा कोइफिशियंट ऑफ x² 1 असतो तेव्हा तुम्ही डायरेक्टली पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट लिहू शकता आणि =0 लिहू शकता. म्हणजे नेमकं काय? मुलांना व्हेरिएबल x आहे ना, x लिहायचा आणि हा -3 उचलून इथे ठेवायचा. -3 झाला पहिला फॅक्टर, x लिहिला, हा -2 उचलून इथे लिहा, सेकंड फॅक्टर. बस या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे उत्तर येणार आहे मुलांनो. बघा, अँड प्रॉडक्ट ऑफ 2 ब्रॅकेट = 0 चा अर्थ एकच होतो, आयदर फर्स्ट ब्रॅकेट x - 3 = 0 और सेकंड ब्रॅकेट x - 2 = 0. म्हणजेच x -3 बिकम +3 और x -2 बिकम +2. हे आपलं काय आलं आहे मुलांनो? आन्सर आलेलं आहे. आणि ह्या आन्सरला तुम्ही अशा प्रकारे छान प्रकारे लिहू शकता. इज दॅट क्लिअर टू यू? सगळ्यांना हे क्लिअर झालं आहे का? हा 3rd नंबरचा एक प्रॉब्लेम घेतला आहे. मला वाटतं अजून एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडे जो आपण घेणार आहोत, तो हा आहे. तर हा एवढा एक प्रॉब्लेम करूया मुलांनो आणि बघूया मग काय करता येईल पुढे. यस, सगळ्यांनी एकदा ट्राय करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे सेशन आहे ते नोटबुक घेऊन स्वतः पण लिहायचं आहे आणि ती प्रॉपर अशी नोटबुक तयार करायची आहे. ओके, जेव्हा तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करणार आहे त्यावेळेला तुमची ती नोटबुक प्रॉपर असणं गरजेचं आहे. यस. तर मुलांनो काय करणार आहात तुम्ही? तर 2ने कोणाला मल्टिप्लाय होईल? 3ला. बीच में साइन मायनस. मग -3ने कोणाला मल्टिप्लाय होईल? 4ला. हे मल्टिप्लिकेशन सगळ्यांना कळतं आहे. बस डन. इज इक्वल टू पुढे काय होईल रे मुलांनो? एक्सने मल्टिप्लाय होईल एक्सला, बीच में साइन मायनस, आणि 1ने मल्टिप्लाय होईल किंवा -2ने मल्टिप्लाय होईल. कसंही करा, 1 × -2 लिखो, कसंही लिहा बस, किंवा -2 × 1, दोघांचा अर्थ सेम. 2 3 = 6, मायनस मायनस होणार प्लस, प्लस का झालं? मायनस आणि मायनस. 3 4 = किती होणार? 12. इज इक्वल टू x × x x², आणि हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल मुलांनो. 1 × 2 2. बरं, आता काय घडणार आहे? 6 + 12 18 झाले, दॅट इज x² + 2. बरोबर आहे मुलांनो. हे काही प्रॉपर असं क्वाड्रेटिक इक्वेशन बनणार नाही आहे, कारण मी एक टर्म एक्सवाली टर्मच ॲब्सेंट येतं. मग मी काय करतो? +2ला इकडे पाठवा. 18 + 2 इधर आएगा तो -2 बनेगा. इज इक्वल टू x². 18मधनं 2 गेले 16 इज इक्वल टू x². बस अजून काय पाहिजे आयुष्यात मुलांनो? एवढं मिळालं आहे आपल्याला. x² = 16 आलं आहे असं लिहून घेतलं आहे. आणि मग एक्सची व्हॅल्यू जर मिळवायची असेल तर एकच काम करा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट दोन्ही बाजूंना घ्यायचा आहे. तर x² स्क्वेअर रूट x आणि प्लस मायनस 16चं स्क्वेअर रूट किती असणार आहे? 4. आणि हे उत्तर छानपैकी आपण लिहू शकतो, +-4. इज दॅट क्लिअर टू यू बच्चे लोक? समजलं आहे? यस. तर काय बघितले आजच्या सेशनमध्ये? आपण एक कन्सेप्ट बघितली आहे जी आपल्याला थ्रू आउट द M1 M2 आणि 11-12 सायन्समध्ये असाल तर 11-12 सायन्समध्ये यूज होणार आहे, दॅट इज डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंटमध्ये 2 प्रकारचे डिटर्मिनंट तुम्ही बघितलेत. एक आहे म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 ज्यामध्ये 2 रो आणि 2च कॉलम असतात असा, आणि एक बघितला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3/3 ज्यामध्ये 3 रो असतात आणि 3 कॉलम असतात. या 2च प्रकारचे डिटर्मिनंट आहेत. दोघांनाही इव्हॅल्युएट करण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला आहे. याच्यासाठी काय करायचं आहे हा परत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. ओके. आणि मग मुलांनो त्याच्यावरती बघितलेत आपण खूप सारे प्रॉब्लेम्स, अशा टाईपचे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम्स तुम्ही ट्राय करा आणि बघा तुम्हाला जमतं आहे का. ओके, एकदा स्वतः लिहून बघा म्हणजे तुम्हाला ते क्लिअर आयडिया येऊन जाणार आहे. ठीक आहे मुलांनो?
आय थिंक डिटर्मिनंट तुम्हाला ऑफ ऑर्डर 2x2चं क्लिअर झालं असेल. उद्याच्या सेशनमध्ये आपण बघूया डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3 आणि प्रॉब्लेम डिपेंड ऑन दिस. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन येत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या कमेंट्स यायला पाहिजे. तुमच्या कमेंट्स आल्या तर मला समजणार आहे तुम्हाला हे सेशन कसं वाटलं आहे. त्यामुळे तुमचा फीडबॅक येणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून मला ती एनर्जी क्रिएट होईल की पुढचं सेशन तेवढ्याच छान प्रकारचं तयार होईल मुलांनो. आणि सेशन आवडलं तर लाईक नक्कीच करा, शेअर नक्कीच करा. बाय.